दांडी पालघरचा संघ आम्ही पाहायला मिळाला. त्यावेळी या कर्णधाराचं नाम उल्लेख सातत्याने करण्यात आला. अर्नाळा गावाला बिलॉंग करतो व विरारच्या अर्नाळाचा असणारा हा खेळाडू धनंजय नाईक याच्या हाती चेंडू सुपूर्द करण्यात आलाय. आघाडीची जोडी मैदानामध्ये अजूनही येणं शेष आहे. चला विनंती करूया शाहिद शेख अँड कंपनी, आघाडीची जोडी त्वरित मैदानामध्ये दाखल व्हायला हवी. शाहिद शेख आणि त्याच्या साथीला थॉमस डाईस मैदानामध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. शाहिद शेख टेनिस क्रिकेटचा गब्बर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं गेलं आणि एक बहारदार खेळ करत असताना कल्याणच्या शहाडचा असणारा हा खेळाडू मैदानामध्ये दाखल होतोय. त्याच्या साथीला मुंबईच्या दहिसरचा असणारा खेळाडू थॉमस डाईस मैदानामध्ये दाखल होतोय, ज्याने मात्र एका वर्षाच्या एका हंगामामध्ये 56 अर्धशतक ठोकले आणि अर्धशतकांचा बादशाह हा किताब ज्याच्या नावावरती आला तो थॉमस डाईस मैदानामध्ये आहे. मॅच फार मोठी होणार यात काही शंका नाही आहे. एका बाजूला पालघर तर एका बाजूला मुंबई आणि रायगड या विपरीत. अपर्णाताई पळकर शाखा संघटक आणि संदीपजी गाडवे शाखा प्रमुख हे देखील उपस्थित होतात. त्यांचे हार्दिक स्वागत करूया. परंतु अगदी त्याच वेळी आपण व्यासपीठावरती एक सन्मान करतोय. आदरणीय माननीय सन्माननीय या श्री स्वामिर्थ फेडरेशनचे अध्यक्ष सुनीलजी थळे साहेब यांच्या शुभ हस्ते MS स्पोर्ट्सचे मालक आणि प्रोप्रायटर उमेद खान यांचा एक यथोचित मान सन्मान केला जाईल. यथोचित मान सन्मान करूया. मैदानामध्ये जिथे येतोय शाहिद शेखच्या बॅटमधून एक्स्ट्रा कव्हरला खेळलेला हा फटका, धावा मिळतील त्या 2. उमेद खान यांचा MS स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा प्रोप्रायटर. शालिनीताई सावंत उपविभाग संघटिका यांचं इथे आगमन होत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. नारी शक्ती यांचं इथे आगमन होत आहे. आपल्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये एक यथोचित मान सन्मान आपण करतोय. श्री स्वामी समर्थ फेडरेशनचे अध्यक्ष सुनीलजी थळेसाहेब यांच्या हस्ते उमेद खान यांचा फटका फासला. चेंडू हवेमध्ये, हा झेल फार महत्वाचा, परंतु निर्जन स्थळी जाऊन चेंडू लँड होतोय. फेकी करण्यात येणार, तद्वर अजित करण्यात येतात त्या दुहेरी धावा. गब्बर 38 सर्कल भेदणं हे या खेळाडूचा एक वेगळा हातखंडा आहे आणि महारत आहे या खेळाडूकडे 38 सर्कल भेदणं. थॉमस डाईस सध्याच्या घडीला नॉन स्ट्राईक एंड मध्ये पाहायला मिळतोय, परंतु ज्या धावा गोळा केल्या जातात येतात दुहेरी धावा, संघाची धावसंख्या पुढे सरकेल. 8 धावा धावफलकावरती आहेत. 8 रन्स ऑन बोर्ड, 8 धावा धावफलकावर. महिला वर्ग आज या स्पर्धेला सदिच्छा आणि शुभेच्छा भेट देण्यासाठी उपस्थित होतोय. नारी शक्ती गोलंदाज मैदानामध्ये जिथे पहिलं षटक हाताळतोय धनंजय नाईक, उजव्या यशीच्या बाहेर चेंडू टाकण्याचा तो प्रयत्न करतोय. वारंवार केले जाणारे अशा रीतीचे प्रयत्न हे सध्याच्या घडीला संघाच्या हिताचे ठरतात, परंतु हा फटका तितकासा फसतोय की काय. क्षेत्ररक्षक येतोय चेंडू खाली, करण मोरेने झेलला झेल. पहिला मोठा गडीगारत, पहिला मोठा धक्का बसतोय तो शाहिद शेखच्या रूपाने. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय महाराष्ट्र रणजीपट्टू आणि एक डावखुऱ्या हाताची ज्या पद्धतीने त्याने खेळ केलाय, मोठी आख्यायिका राहिली आहे डावखुऱ्या हाताच्या खेळाडूंची आणि त्यामधील एक स्टायलिश खेळाडू योगेश पवार मैदानामध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. धनंजय नाईक याला मिळालं यश. संघाची धावसंख्या धावफलकावरती आहे ती 8. डाव्या यष्टीवरील हा चेंडू ऑन साइडला खेचताय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी जिथे एक चांगल्या रीतीचे क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. जयराज याच्या माध्यमातून पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात येतोय. केवळ 8 धावा धावफलकावरती आहेत. एक गडी तंबूच्या आश्रयाला परतलाय. पॉवर प्लेच्या या षटकामध्ये जकडून ठेवलं मी म्हणेन गोलंदाज आणि फलंदाजानं. 8 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आलाय.
महिला वर्ग आज आमच्यासोबत जॉईन झालाय. भारतीय महिला संघाने मोठा विक्रम केला. ऑस्ट्रेलिया संघाला ऑस्ट्रेलियाच्या धर्तीवरती परास्त केलं. स्मृती मंधनाला कोण विसरेल, जी भारतीय संघाची संघनायक देखील होण्याच्या उंबरड्यावरती आहे आणि तीही मराठमोळी आहे. थोड्या दिवसामध्ये तेही जाहीर होईल. मिथाली राज भारतीय संघासाठी अनेक वर्ष जिने क्रिकेट खेळलं, ती देखील महिला आज कोणत्याही क्षेत्रामध्ये मागे नाही आहेत. डावखुरा आताचा फलंदाज योगेश पवार स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळणार. आपल्या फिटनेसच्या जोरावरती अनेक मैदानं ज्याने गाजवली, आज त्याच्या बॅटमधून धावा कितपत गोळा केल्या जाणार हे देखील पाहावं लागेल. प्रशांत माची गोलंदाजी मार्क वरती दाखवलं असताना पाहायला मिळतोय. एक प्रशांत माचीला मुसद्दिक गोलंदाजी मार्क वरती येतोय. प्रशांत माची म्हटल्यानंतर आम्हाला डहाणू पालघरचा प्रशांत माची आठवतो. यावेळी मात्र हलक्या हाताने खेळलेला फटका फार वेगाने क्षेत्ररक्षक येतोय करंट. एक धाव तर जरूर अजित करण्यात येते. स्ट्राईक रोटेट केली. पहिल्या चेंडूवरती खातं आपलं खोलतोय, जिथे अधिक वेगाने करण येत असताना पाहायला मिळाला. एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला उचललं, फेकी केली, तद्वर मिळाली एकेरी धाव. संघाची धावसंख्या धावफलकावरती आहे ती 9 धावा धावफलकावरती आहेत. मुसद्दिक मैदानामध्ये हे दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय. मुसद्दिक शेख करण रावरे अर्थात वामन, ज्याला आपण मिडॉनच्या क्षेत्रामध्ये पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा मुसद्दिक शेख. हा चेंडू स्विच हिट केलाय. एक देखणा दर्जेदार बुलंदी आसमानी सुलतानी टोला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. थॉमस डायस ब्रँडेड स्ट्रोक षटकार. काय अफलातून फटकेबाजी केली जाते. थॉमस डायस चेंडूला ज्या पद्धतीने तो भिरकाडवून देतोय ना सीमारेषेच्या बाहेर, लिहिलं या सीमारेषेच्या बाहेर धाडलंय षटकारासाठी. 6 धावेने संघाची धावसंख्या फ्लाय होते. जिथे धावा धावफलकावरती आहेत त्या 15. पेट्रोल आणि डिझेलचे भाव जसे वाढायला लागलेत ना, आता धावसंख्या तशी वाढायला लागणार आहे. 6 धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावफलकावरती धावा 15 पाहायला मिळतात. थॉमस डायस अर्धशतकांचा बादशाह मैदानामध्ये आहे. त्याने ठोकलाय षटकार. खातं षटकाराने तो खोलतोय. 2 चेंडू फेस केलेत. खोलवा टप्प्याचा हा चेंडू ऑन साइडला. क्षेत्ररक्षक जयराज फार वेगाने चेंडूवरती येतोय. तद्वर मात्र एक धाव सहजरित्या अर्जित करण्यात येते. या एकेरी धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकेल. धावफलकावरती धावा आतापर्यंत पाहिल्या तर 16 धावा धावफलकावरती आहेत. 16 रन्स ऑन अ बोर्ड. 16 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा मुसद्दिक शेख. हा चेंडू ऑन साइडला पॅड वरती आला आणि त्याला धाडलंय. छत्रपती शिवरायांच्या तलवारीसारखा चेंडूवरती प्रहार. चेंडू सीमारेषा पार षटकार. योगेश पवार. पेण हा तालुका, रायगड मधील पेण हा तालुका गणपतीसाठी फार फेमस आहे. परंतु गणपतीची आणि देवींची मूर्ती घडवण्याहून अधिक एक खेळाडू पेण तालुक्याने दिला या टेनिस क्रिकेटला, ज्याचं नाव योगेश पवार, जो मैदानामध्ये खेळतोय. पेणच्या नगर परिषदच्या क्रीडांगणाला एक नाव आहे, एक स्टँड देण्यात आलंय, ज्या स्टँडला नाव आहे योगेश पवार. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. हलक्या हाताने डिफेन्सिव्ह स्ट्रोक पाहायला मिळतोय. पॉइंटच्या क्षेत्रामध्ये खेळलेला हा फटका, जिथे एक धाव देऊन जाईल. एकेरी धावसंख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरकते. 23 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 23 रन्स ऑन अ बोर्ड. 23 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 2 मुसद्दिक शेख पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती सज्ज होईल. थॉमस डायस साठी हा चेंडू ऑन साइडला स्लॉक केलाय. चेंडूला सरळ धाडलाय. लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा. इट्स अ मॅग्निफिसंट, ब्रिलियंट, फॅब्युलस षटकार.
षटकारांची मालिका मैदानामध्ये चालू आहे, परंतु ही मालिका खंडित कोण करणार? प्रत्येक गोलंदाजावरती चढवले जाणारे हल्ले कुठे ना कुठेतरी धावसंख्येचा आलेख आता वधारताना पाहायला मिळालाय. ऑलमाउंस्टर रायगड हा संघ जर का आपण पाहिलं ज्या पद्धतीने इथे प्रवास करतोय, पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 8, दुसऱ्या षटकाचा विचार केला तर या दुसऱ्या षटकामध्ये महागडी गोलंदाजी तब्बल 21 धावा येत असताना पाहायला मिळाल्या. तब्बल धावा धावफलकावरती आहेत त्या 29. एक गडी बाद झालाय. शाहिद शेख तंबूच्या आश्रयाला परतलाय, परंतु त्याची जागा घेण्यासाठी योगेश पवार मैदानामध्ये दाखल झाला आणि जी काय इनिंग आता बिल्डअप करण्याचा प्रयत्न दोन्ही खेळाडूंनी भागीदारी करण्याचा जो प्रयत्न केलाय आणि आतापर्यंत त्यांना तितकंसं यश देखील आलंय. प्रत्येक वेळी अनेक वेळेला आपण म्हणतो की गाडी असेल या आयुष्याचा खेळ असेल, गिअर कधी आणि कुठे बदलावा हे ज्याला ठाऊक आहे ना, तो आपला विजय हा निश्चितच प्रस्थापित करत असतो आणि हे तसंच घडत असताना पाहायला मिळत आहे. गिअर बदललाय दुसऱ्या षटकामध्ये. ठाऊक होतं मुसद्दिक शेख हा मायनस गोलंदाजी करतोय आणि त्याच्यावरती हल्ले चढवले जात आहेत. तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजीमध्ये फेरबदल केला जाणार. पहिल्या षटकामध्ये ज्याने धारधार गोलंदाजी केली होती त्या गोलंदाजाला पुन्हा एकदा आमंत्रित करण्यात येत आहे. धनंजय नाईक याच्या हाती चेंडू सुपूर्द करण्यात आलाय. पहिल्या षटकामध्ये एक चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती आणि त्याला इथे आमंत्रित करण्यात आली आहे. कारण देखील तसंच आहे, पहिल्या षटकामध्ये केवळ 8 धावा त्याने खर्च केल्या होत्या. पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली कामगिरी केली होती, परंतु आता मात्र पॉवर प्लेची जी काही बंधनं होती ती आता मात्र विखुरलेले क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळणार. बंधनं संपूर्ण संपली आहेत. गोलंदाज धनंजय नाईक. हा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता, ऑन साइडला खेळला, क्षेत्ररक्षक येतो चेंडूवरती. एक धाव तर जोर घेण्यात आली, दुहेरी साडी पलटलेत. यस नो आणि वेटचं ताळमेळ पाहायला मिळत आहे. कॉम्बिनेशन चांगलं जुळलंय आणि म्हणूनच की काय या दोन्ही खेळाडूंनी रनिंग बिटवीन द विकेट मैदानामध्ये चांगल्या रीतीने दाखवली आहे. जिथे धावा अर्जित केल्या जातात त्या दोन संघाची धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धावफलकावरती धावा आहेत 31, 31 रन्स ऑन बोर्ड. 31 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. धनंजय नाईक पुढचा चेंडू फटका फासला, बॅटच्या स्टिकर जवळ चेंडू लागलाय. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज चेंडू खाली. कॉट अँड बोल. खेळाडू क्रमांक 2 योगेश पवार बाद. धनंजय नाईक एक पात्री अभिनय गोलंदाजी त्याची राहिली आहे. अर्थात पहिल्या षटकामध्ये 8 धावा दिल्या, एक गडी बाद केला. दुसऱ्या षटकामध्ये आला, एक गडी देणे बाद केलाय. ज्या पद्धतीने तो चाललाय ना त्याची गोलंदाजी पाहायला मिळते. एकट्याने तो इथे खिंडार लढवण्याचा प्रयत्न करतोय. सोबती रे तू तुझ्याच अन तुला तुझीच साथ शोधून तुझीच वाट चाल एकला. एकट्याने तो चाललाय आणि खऱ्या अर्थाने ज्या काय तो गडी इथे बाद करतोय, ज्या पद्धतीने धावा तो रोखताना पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील फुंडे गावाचा असणारा प्रथमेश म्हात्रे पिट्टू मैदानामध्ये दाखल झालाय. डावखुरे हाताचा फलंदाज बाद झाल्यानंतर डावखुरे हाताचा फलंदाज मैदानामध्ये आलाय. 2011 साली विश्वचषकामध्ये भारतीय संघाने हे सूत्र अपनावलं होतं. जिथे गौतम गंभीर बाद झाला ना तदनंतर युवराज सिंगने मैदानात जावं आणि तसंच काहीसं पाहायला मिळतंय ऑल माउंटेन रायगड या संघाकडून. त्यांच्याकडे देखील लॉईड आहे निलेश परदेसी. हा चेंडू उजव्या यष्टीवरती स्क्वेअर कट देखणा नजाकत भरा शोक. चेंडू सरळ ट्रॅव्हल होत असताना थॉमस जाईस याच्या बॅटमधून 38 सर्कल भेदत असताना येतोय हा एक चौकार. धनंजय नाईक ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय, जिथे पहिला चेंडू त्याने गडी बाद केला, दुसरा चेंडूवरती फलंदाजाने चौका ठोकला. एक तेरी तो एक मेरी. 4 दिवस सासूचे असतात तर 4 दिवस सुनेचेही असतात आणि इथे जिथे मात्र गडी बाद झाल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती चौकार आलाय.
हा चेंडू बॅट आणि पॅडचा टुगेदर पाहायला मिळाला, जिथे बॅटची इनसाइड एज घेतल्यानंतर पॅडवरती चेंडू ब्रश होतोय. एक धाव इथे घेण्याची कोणतीही संभावना नाही आहे. निर्धाव चेंडू आलाय. संघाची धावसंख्या स्थिरावली ती केवळ 35 धावा धावफलकावरती आहे. तिसरा षटक प्रगतीपथावरती आहे. ज्या पद्धतीने इथे धावांचा आलेख उभारताना पाहायला मिळतोय तो ऑल मॉन्स्टर रायगड. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, व्हेरिएशन पाहायला मिळालं. कमालीचं व्हेरिएशन राहिलं. फिंगर रोल केली चेंडूवरती. चेंडू पडल्यानंतर हळूवार कमी गतीने कमी वेगाने पॅडवरती ब्रश झाला. कोणताही मोठा फटका खेळण्याची नामी संधी फलंदाजाला दिली नाहीये गोलंदाजाने. आणि अशा पद्धतीचे चेंडू सध्याच्या घडीला गोलंदाजांच्या भात्यामध्ये पाहायला मिळाली आहेत. आणि जी काय धारधार बरी गोलंदाजी अनेक चेंडू गोलंदाज घेऊन येत असतात. फलंदाजांनी आणलेले अनेक फटके असतील त्यावरती काही ना काहीतरी उत्तर हवं. यासाठी गोलंदाजांनी आत्मसात केलेली ही गोलंदाजी म्हणता येईल. यावेळी मात्र ऑन साइडला मिड विकेटला खेळलेला हा फटका क्षेत्ररक्षक फार वेगाने चेंडूवरती येतोय, जिथे एक धाव येते. मयूर पाटील फार वेगाने चेंडूवरती येतोय. मयूर पाटील याच्या माध्यमातून फेकी होते. तद्वर मात्र धाव येत असताना पाहायला मिळते ती एक पालघरच्या एंबूरचा असणारा मयूर पाटील, जो मात्र पाहायला मिळाला. 3 षटकांचा खेळ संपुष्टात आला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहायला मिळतात. 2 गडी तंबूच्या आश्रयाला परतल्यानंतर नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी मैदानामध्ये उतरलेला ऑल मॉन्स्टर रायगड या संघाची धावसंख्या धावफलकावरती आहे ती 36 रन्स ऑन अ बोर्ड. 4थं षटक हाताळण्यासाठी प्राचार्य करण्यात येत आहे. प्रशांत माची गोलंदाजी मार्क वरती दाखल होतोय. राज्य गुजरातच्या उमरगावचा असणारा हा गोलंदाजी मार्क वरती येतोय. प्रशांत माची तडियाळे गाव जो आहे डहाणूचा, तिथलाही प्रशांत माची एक आहे. हा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. प्रशांत माची गोलंदाजी मार्क वरती आहे. अवांतर चेंडू त्याने हाताळलाय. गुजरातच्या उमरगावचा गुजरातमध्ये दाखल झाल्यानंतर काही क्रिकेट गुजरातचा बीट मॅचेस ज्या होतात तिथे एका बाजूला 4 स्टंप लावले जातात. दोन्ही बाजूला आपण पाहिलं तर 4 स्टंपची विकेट असते. गोलंदाज सज्ज होईल. हा फटका ऑन साइडला मिड विकेटला, जिथे मयूर पाटील तैनात आहे. चेंडूवरती येतोय. तद्वर मात्र एक धाव जरूर अर्जित करण्यात येते. प्रशांत माची असा एक खेळाडू आपण पाहिला ज्याची लतीश मलिंगासाठी सारखी थोडीशी ऍक्शन, परंतु तो पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्याचा आहे. परंतु हा जो आहे तो गुजरातचा आहे आणि एक चांगली गोलंदाजी करतोय. आज यश पहा या स्पर्धेचा कितपत मोठा आहे. मग गुजरातहून खेळाडू आलेत. काही खेळाडू जिथे तुम्हाला दिल्लीवरून मागील मॅच मध्ये आशिष आगरकरला तुम्ही पाहिलं होतं, जो दिल्लीला बिलॉंग करतो. काही खेळाडू उत्तर प्रदेशहून या स्पर्धा खेळण्यासाठी आलेत. एक घवघवीत यश या स्पर्धेने घेतलंय. अनेक गोष्टींकडून चर्चेचे विषय राहिलेली ही स्पर्धा. हा चेंडू उजव्या यष्टीवरती पंचांकडे अपील उचलून धरलाय. बोट आकाशाकडे, पिट टू बाद. प्रथमेश मात्र बॅक टू द पॅव्हेलियन. गोल्डन डकचा शिकार जो होत असताना पाहायला मिळतोय, जिथे प्रथमेश मात्र बाद होऊन तंबूच्या आश्रयाला परततोय. ऑलिम्पिक मध्ये गोल्ड मेडल दिला जातो, परंतु आम्ही क्रिकेटमध्ये गोल्डन डक देखील देतो. खेळाडू बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल. दादरच्या नायगावचा असणारा अजित मोहिते मैदानामध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. नवी मुंबईची रबर बॉलची स्पर्धा या वर्षीच्या हंगामामधली कोण विसरेल. ज्या पद्धतीचा तडाखा अजित मोहितेचा राहिला होता आणि अनेक स्पर्धा, मग सुप्रीमो चषकामध्ये 2 स्पर्धा लगातार 2 हंगामामध्ये मालिकावीराचा हकदार, 2 मालिकावीराच्या बाईक ज्याच्या नावावरती आहे तो अजित मोहिते मैदानामध्ये दाखल झालाय. उंचचा उंच पुरा हा फलंदाज समोरच्या दिशेने लांबच लांब षटका ठोकण्याची किमया कीर्ती ज्याच्याकडे आहे आणि या मैदानावरती तो कशा रीतीचा खेळ करेल हे देखील पाहावं लागणार आहे. संपूर्ण दिंडोशी आणि गोरेगाव विभागामधील प्रेक्षक वर्ग आज आतुरतेने वाट पाहत आहेत या संपूर्ण टेनिस विश्वामधील खेळाडूंची, कारण पहिली टेनिस क्रिकेटची मोठी स्पर्धा आणि तीही सुरुवातीला हंगामाच्या.
पहिला चेंडू फटका फसतोय, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, गोलंदाज चेंडूच्या खाली, कॉट अँड बोल. अजित मोहिते आल्या पावली माघारी. आयुष्यामध्ये ना कठीण परिस्थितीची संघर्ष केल्यानंतर एक बहुमोल संपत्ती विकसित होते, तिचं नाव आहे आत्मविश्वास. आणि आत्मविश्वासाने भरलेली गोलंदाजी ज्यावेळी मात्र प्रशांत माचीने केली ना, मी निश्चित म्हणेन एक चांगला खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. हॅट्रिक वरती येऊन पोहोचलाय, परंतु नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय जो मूळचा गोरेगावचा आहे. आणि गोरेगावचा खेळाडू गोरेगावमध्ये कशा रीतीचा खेळ करेल हे देखील पाहावं लागेल. मग युके टायगर मध्ये मैदानाचा राजा अनेक वेळेला ज्या खेळाडूच्या नाविक दिला जायचा असा प्रीतम परब मैदानामध्ये दाखल झालाय. हॅट्रिकचा बॉल आहे स्ट्राईक एंडवरती प्रशांत, जिथे मात्र स्ट्राईक एंडवरती थॉमस डाईस. प्रशांत माची याचं या षटकामध्ये हॅट्रिक संपादन केली जाईल का? हॅट्रिकचा बॉल, हा चेंडू जिथे व्हेरिएशन पाहायला मिळत आहे. निर्धाव चेंडूची सांगता होतीये, निर्धाव चेंडूची समाप्ती. धावफलकावरती धावा स्थिरावल्या गेल्यात, केवळ 38 धावा धावफलकावरती आहेत. या षटकामध्ये ज्या पद्धतीने गोलंदाजी केली ना प्रशांत माचीने, केवळ 2 धावा या षटकामध्ये आल्यात. प्रशांत पुन्हा एकदा, हा फटका ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, फ्लाइंग लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो, क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करेल, तद्वर मात्र दुहेरी धावेचा प्रयत्न करण्यात येतोय. चित्याची चपळाई, हरणाचा वेग, मैदानामध्ये सुरेख रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. 2 धावा येतात या दुहेरी धावसंख्येच्या मदतीने. संघाची धावसंख्या लावून पोहोचतीये 40 या आकड्यावरती. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती आहे. 5 षटकांच्या या मॅच मध्ये जास्तीत जास्त धावा गोळा करण्याच्या उद्देशाने जिथे ऑल मॉन्स्टर रायगड हा संघ मैदानामध्ये दाखल झालाय, परंतु एक चांगली सुरुवात मिळाल्यानंतर कालांतराने दिले गेलेले धक्के असतील. मग प्रशांत माचीने एका षटकामध्ये 2 गडी बाद केले, धनंजय नाईक याने 2 षटक हाताळले आणि 2 षटकांचा विचार केला ना तर त्याने 15 धावा केवळ खर्च केल्या होत्या. लोअर फुल टॉस आहे, ऑन साइडला पुल केलाय, पॉवरफुल, ब्युटिफुल अँड सक्सेसफुल षटकार. बीमरचा नो, त्यावरती येणारा हा षटकार. बीमर गोलंदाज एकदाच हाताळू शकतो, पंच ही ताकीद देत असतात गोलंदाजाला, पुन्हा जर का तू अशा पद्धतीने चेंडू हाताळला तर तुझी गोलंदाजी बंद करण्यात येईल. अर्थात बीमर वरती फ्री हिट ही तुम्हाला मिळणार, फलंदाजाला सुवर्ण संधी. मोठा फटका येणार का? हा चेंडू पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न करण्यात आला. शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहे, जिथे 1 धाव येईल. एकेरी धावेने षटक संपुष्टात येते. चौथा 4 षटकांचा खेळ संपुष्टात आला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे ती 48. या धावसंख्येवर शेवटच्या षटकाचा खेळ येणं शेष आहे. ऑल मॉन्स्टर रायगड या संघाने नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर मैदानामध्ये आघाडीला आलेला थॉमस डाईस अजूनही मैदानामध्ये आहे. 48 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी प्रशांत रहाटे याच्या हाती चेंडू सुपूर्द करण्यात आला आहे. शेवटचा आणि अंतिम षटक आहे. या षटकामध्ये धावांची लयलूट कशा रीतीने केली जाते हेही देखील पाहावं लागणार. थॉमस डाईस मैदानामध्ये आहे आणि थॉमस डाईसचा विचार केला तर आतापर्यंत आघाडीला आलेला थॉमस डाईस, हा चेंडू खोलवा टप्प्याचा, निर्धाव चेंडूची सांगता होतीये. प्रशांत रहाटेने पहिला चेंडू जो पाहायला मिळाला तो अचूक टप्प्यावरती टाकला आणि कमी गतीने टाकलेला हा चेंडू यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. गोलंदाज प्रशांत, ऑन साइडला थॉमस खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा करत असताना पाहायला मिळतोय, जिथे
धाव मिळते ती केवळ एक एकेरी धावसंख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरकते. बॅटला स्पर्श झाला होता चेंडू आणि म्हणूनच की काय थॉमसच्या खात्यामध्ये ही एक धाव येणार. संघाची धावसंख्या 49 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. मागील मॅचचा आणि आजच्या दिवसाची हायलाईट सांगायची झाली ना तर श्रेयस कदमने एका मॅच मध्ये मागील मॅच मध्ये 49 धावा कुठल्या होत्या. 49 धावा धावफलकावरती आहेत. 49 रन्स ऑन अ बोर्ड. हा चेंडू यू मिस आय डेफिनेटली हिट. गोरेगावच्या या खेळाडूला खातही खोलता आलेलं नाही आहे. प्रीतम परत बांधून तंबूच्या आश्रयाला परततोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. स्मॉल पॅकेट ऑफ द डायनामिन, छोटा पॅकेट बडा धमाका. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. ज्याला गावाला ज्याच्या नावाने ओळखलं जातं, पप्पू सोनारी. संदीप पाटील, ज्याचं नाव संदीप पाटील आहे आणि जो मूळचा रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील सोनारी गावचा आहे, तो मैदानामध्ये दाखल झालाय. पप्पू पाटील मैदानामध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. जो स्लॉग ओव्हर मध्ये दाखल झालाय शेवटच्या षटकामध्ये आणि शेवटच्या षटकामध्ये ज्या पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळाली आहे ना प्रशांत रहाटेची, त्याने खोलवा टप्प्याचा जो काय ब्रह्मास्त्र बाहेर काढलाय. बहारदार गोलंदाजी. लोअर फुल टोज ऑन साइडला स्लॉक करण्याचा प्रयत्न. एक धाव तर जरूर अर्जित करण्यात आली आहे. हिरल्या पप्पूने थॉमसला स्ट्राईक एंडवरती आणणं तितकंसं गरजेचं आहे. त्याच्याकडे ही धमक आहे, कुशलता आहे, मोठी फटकेबाजी तो खेळू शकतो, ती कुवत त्याच्याकडे आहे आणि म्हणूनच की काय थॉमस आलाय स्ट्राईक एंडवरती. धावा 1 ने पुढे सरकते. धावफलकावरती धावा. ऑलमाउंडर रायगड या संघाचं अर्धशतक. 50 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. 50 धावा धावफलकावरती आहेत. अर्धशतक धावफलकावरती लगावलं जात आहे. थॉमस अजूनही येणाऱ्या 3 चेंडूंवरती मोठी फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नामध्ये जरूर असणार आहे. संघाला सुस्थितीमध्ये नेण्याचा प्रयत्न त्याचा असेल. लोअर फुल टोज आहे. ऑन साइडला सरळ धाडलाय भीमरचा नो, त्यावरती चढवलेला हल्ला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. दुष्काळ आणि दुष्काळामध्ये पडणारा 13वा महिना. काहीसं असं चित्र इथे मयूर 11 या संघासाठी राहिलंय. एक एक धाव फार महत्वाची आहे. एक एक धाव कितपत महत्वाची आहे ना. 12 मार्च 2006 ला एक सामना झाला होता जोहान्सबर्ग मध्ये, जिथे साऊथ आफ्रिका संघाने मॅच जिंकली, परंतु एक धाव महत्वाची होती. हा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. मयूर पाटील फार वेगाने येतोय. एक धाव जोर घेण्यात आली. दुहेरी साइड पलटणार. स्ट्राईक घेणार. थॉमस आहे स्वतःकडे. इथे सॅक्रिफाईस करतोय विकेट तो संदीप पाटील. बाधून तंबूच्या आश्रयाला परततोय. एक एक धाव, एक एक धावेचं महत्व कितपत आहे. परीक्षेमध्ये एका गुणाला मित्रांनो फार महत्व आहे. राजकारणामध्ये एका मताला फार महत्व आहे आणि क्रिकेटमध्ये एकेका धावेला महत्व फार आहे. कारण 12 मार्च 2006 चा एक उल्लेख मी केला. एक 434 धावांचा पाठलाग साऊथ आफ्रिकाने केला, परंतु हर्षल गिब्स म्हणतो की 175 धावा बनवल्या ना, त्याचं महत्व नाही. जिथे मकाया अंतीने 1 रन काढला होता ना, स्ट्राईक वरती आणलं होतं मार्क बाउचरला, ती फार महत्वाची होती. मैदानामध्ये जिथे धाव आली, एक संघाची धावसंख्या 58 आहे. एक धाव जरूर येते, परंतु या मिड विकेटला खेळलेला हा फटका दुहेरी धावेसाठी पलटणार का. मयूर पाटील फंबल करतोय, चुकी करतोय. इथे 2 धावा तर जरूर येणार. दुहेरी धावसंख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये. धावफलकावरती धावा आहेत त्या 70. आजच्या दिवसामधील 60 धावा धावफलकावरती आहेत. आजच्या दिवसामधील जिथे आपण पाहिलं 65 बनल्या होत्या, या दुसऱ्या मॅच मध्ये 60 बनल्यात. 61 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. आजच्या दिवसाचा विचार जर का केला तर एक मॅच वगळता जिथे उत्तरार्धामध्ये फलंदाजी करणारा संघ विजयी ठरला. या मॅच मध्ये काय घडणार, एका बाजूला ऑलमाउंडर रायगड आहे, तर एका बाजूला तुम्हाला वेदांत 11 अर्थात मयूर 11 हे 2 संघ पाहायला मिळतील. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा, या स्पर्धेचा आनंद घेत राहा. मी मात्र काय का थांबतो, मायक्रोफोन वरती आमंत्रित करतो या उत्तरार्धाच्या खेळाला. जशी सुरुवात होईल या पण ऐकूया द व्हॉइस ऑफ इंडिया, हरेशजी पांड्या सरांचा आवाज.
जयेश भोसले. तर मित्रांनो, आता आपण सत्कार समारंभाकडे वळणार आहोत. शाखा प्रमुख सन्माननीय संदीप गाडवे साहेब यांचा आपण त्रिलोकनाथ पांडे यांच्या शुभ हस्ते सत्कार करणार आहोत. तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सर. प्रगती करत राहा असेच आणि खूप यश संपादित करा. आता शालिनी सावंत मॅडम त्यांचा आपण सत्कार करणार आहोत. तुम्हाला सुद्धा समाजसेवेमध्ये निर्भेळ यश मिळावा अशा आमच्याकडून आई जगदंबे चरणी कोटी कोटी शुभेच्छा प्रार्थना आहेत. त्याचप्रमाणे अपर्णा परळकर मॅडम हे सुद्धा आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आता पुढील सत्कार आपण परळकर मॅडम यांचा करणार आहोत. यशाचे उत्तुंग शिखर गाठावे मॅडम अशा आमच्याकडून शुभेच्छा. आता मयुरी रेवाळे आता आपण पुढील सत्कार यांचा करणार आहोत. या सर्व महिला समाजसेवेचा व्रत घेऊन आज समाजकारणामध्ये सक्रिय आहेत आणि आता आपण पुढील शाखा अधिकारी अंकिता गुरवजी आता आपण तिचा सत्कार करणार आहोत. या सर्व महत्त्वाच्या पद आहेत. आज एक शाखा चांगलं कार्य करते तेव्हा लोकांच्या समस्या आपण सोडवतो आणि त्या पडद्यामागचे हे सर्व कलाकार आहेत जे खूप मेहनत घेतात आणि शाखा प्रमुख, शाखा संघटक, शाखा समन्वयक यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणाऱ्या ह्या सर्वांना जय महाराष्ट्र आणि खूप खूप शुभेच्छा. पुढील सामन्याचा आता नाणेफेकीचा कौल आपण करणार आहोत. मात्र तत्पूर्वी हा एक ग्रुप फोटो आपण घेणार आहोत. संदीप गाडवे साहेब, शालिनी सावंत मॅडम, अपर्णा परळकर मॅडम आणि त्यांचे सर्व सहकारी. सन्माननीय संदीप गाडवे साहेब यांच्या शुभ हस्ते पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल आपण करणार आहोत. पुढील सामन्यामध्ये खेळणारे जे दोन संघ आहेत स्मॅशर्स आणि स्मॅश 11 आणि स्टार 11 दोन्ही कॅप्टननी नाणेफेकीसाठी यायचं आहे. शाखा प्रमुख सन्माननीय संदीप गाडवे साहेब तुमच्या शुभ हस्ते नाणेफेक आपण करणार आहोत. स्मॅश 11 आणि स्टार दोन्ही कॅप्टननी इथे यायचं आहे. स्टारचे कॅप्टन आलेले आहेत आणि स्मॅशचे सुद्धा आलेले आहेत. या तर प्रथम फेरीतला हा शेवटचा सामना आहे आणि नाणेफेकीचा कौल संदीप गाडवे साहेब करणार आहेत. काय निर्णय? स्मॅशनी नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण घेतलंय आणि स्टारची फलंदाजी असेल. खूप खूप धन्यवाद संदीप गाडवे साहेब. आपला शुभ हस्ते हा नाणेफेक झालेली आहे. संध्याकाळी परत या, पुन्हा पुन्हा या. खूप खूप धन्यवाद सावंत मॅडम, परळकर मॅडम आणि त्यांचे सर्व सहकारी. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा नवरात्रीच्या. तो मयूर वाघमारे पहले ओवर को लेकर आ चुके हैं. गौतम आकरे और जयराज ये दो ओपनिंग बैट्समैन हैं. मयूर मैदान स्पोर्ट्स के लिए गौतम आकरे सामना करेंगे मयूर वाघमारे का. इस बार क्या स्टाइलिश शॉट है, बहुत ही बेहतरीन शॉट. मतलब ऐसा लगा कि पेंटेक्स, नाइकॉन, कैनन का कैमरा लेके इसको कैद कर लिया जाए और दिन भर देखा जाए. ये गौतम आकरे की खासियत है.
मयूर वाघमारे रत्नागिरी चैंपियंस ट्रॉफी का सर्वश्रेष्ठ गेंदबाज रह चुका है और जिस तरह घुटने पर बैठकर बैठक शॉट जिसको मुंबईया जबान में कहा जाता है, स्कोर हुआ है 6 रन। 2 गेंदों में 6 रन। पावर प्ले का पहला ओवर है। अजीत मोहिते विकेट कीपर के रूप में दस्ताने पहनकर आप देख सकते हैं। इस बार अब ये और भी बेहतरीन शॉट, गेंद जाकर सीधा एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर, 4 रन। गौतम आखरे का मतलब ये टाइमिंग। मुझे याद है जिस साल वेदांत वाड़ा ये नाम से उन्होंने सुप्रीमो कप जीता था, वो साल कोई भूल नहीं सकता। मतलब राकेश प्रभु से लेके गौतम आखरे से लेके तुषार घरत से लेके, आई मीन हैट्स ऑफ टू दिस टीम। और सबसे बड़ी बात यह है, दाणू, पालघर, चिंचणी, ये जो परिसर है, यहाँ के खिलाड़ी लेदर बॉल क्रिकेट भी उतना ही उम्दा खेलते हैं जितना वो रबर बॉल और टेनिस बॉल खेलते हैं। पालघर आने वाले दिनों में क्रिकेट का शक्ति केंद्र बन सकता है। इतनी प्रतिभा पालघर के, मतलब पूरे जिले के खिलाड़ियों में है। और स्कोर अब आगे बढ़ता हुआ 10 पर पहुंचा है। गौतम आखरे 2 बेहतरीन शॉट्स लगाने के बाद मयूर वाघमारे का सामना करने के लिए तैयार। इस बार तेज गेंद थी, घुमाना चाहते थे वहां पर। थॉमस डायस थ्रो करने में सफल रहे। बाई का 1 रन आता हुआ अंपायर मदन देशमुख द्वारा। स्कोर आगे बढ़ता हुआ 11। आप देख रहे हैं हिंदू हृदय सम्राट चषक 2021, पहला साल श्री स्वामी समर्थ फेडरेशन द्वारा आयोजित इस प्रतियोगिता के हमारे अध्यक्ष है सुनील जी थड़े, जो इस वक्त हमारे बीच उपस्थित है। इज आर्ट डायरेक्टर। अब देखिए, इसको कहते हैं हॉट शॉट। हॉट शॉट, अक्टूबर महीने की गर्मी की तपीश में तपने वाला तपाट शॉट। जयराज, इसीलिए क्रिकेट में कुछ कहा नहीं जा सकता। कागज पर टीमें मजबूत जरूर हैं, लेकिन मैदान पर आप क्या खेलते हैं ये मायने रखेगा। यकीन नहीं आता, रत्नागिरी चैंपियंस ट्रॉफी, सिरसा ट्रॉफी देख लीजिए। और इस बार बेहतरीन डाइव लगाया था थॉमस डायस ने। थॉमस डायस की एक खासियत है, चाहे अंडर आर्म बॉक्स क्रिकेट हो या ओवर आर्म, ही कीप्स डाइविंग। ओवर यहां पर समाप्त, पहले ओवर की समाप्ति पर 17 रन, और ये 17 ने एक बहुत बड़ा खतरा निर्माण किया है। ऑल मॉन्स्टर रायगढ़ की सल्तनत को ललकारने वाला यह पहला पावर प्ले का ओवर मयूर वेदांत स्पोर्ट्स के पक्ष में गया है। लक्ष्य है 61 का, 17 हो चुके हैं। अब 44 की जरूरत 4 ओवर में। रिक्वायर्ड रन रेट 11 का। नया ओवर लेकर आ रहे विवेक शेलार। यह प्रतियोगिता आर्य भास्कर मैदान, दिंडोशी, गोरेगांव पूर्व, मुंबई में खेली जा रही है। महाराष्ट्र का टेनिस बॉल क्रिकेट सीजन ये आमतौर पर दशहरे के दिन पूजा के साथ शुरू होता है, लेकिन इस साल ये सीजन थोड़ा जल्दी शुरू हुआ है। इस प्रतियोगिता के जरिए पहला इनाम 1 लाख रुपए और ट्रॉफी, दूसरा इनाम 50,000 रुपए और ट्रॉफी। बेस्ट बैट्समैन और बेस्ट बॉलर दोनों को 2500 प्लस ट्रॉफी। मैन ऑफ द सीरीज के लिए 5,000 रुपए और ट्रॉफी। इसके अलावा हर मैच का मैन ऑफ द मैच दिया जाएगा। गौतम आखरे सामना करने के लिए तैयार। विवेक शेलार का एक तरफ युवा खिलाड़ी है तो एक तरफ तजुर्बाकार खिलाड़ी। बॉल चैनल के बहुत ज्यादा बाहर थी, वाइड बॉल, लूजनर बॉल थी। और कई बार ऐसा हो जाता है कि प्लेटफॉर्म नंबर 4 की गाड़ी प्लेटफॉर्म नंबर 2 से चली जाती है।
स्कोर 18, 43 टू विन नाउ। इस बार धीमी गेंद घुमाया था, ये बहुत अच्छी वापसी वाली गेंद थी विवेक शेलार की। शेलार अच्छी तरह समझ चुके हैं कि केवल जुनून के साथ तेज गेंदें करना ये गेंदबाजी नहीं है, मुझे ज़रूरत पड़ने पर रफ्तार को कम भी करना होगा। और तुरंत उनकी टीम के अन्य खिलाड़ी उनको इंस्पायर करते हुए, अजीत मोहिते हौसला बढ़ाते हुए, और अब देखिए दिस इज शॉट ऑफ द टूर्नामेंट, इससे बढ़िया शॉट हो ही नहीं सकता। दिस इज अ लेदर बॉल क्रिकेट शॉट इन टेनिस बॉल क्रिकेट, दिस इज अ रेड बॉल शॉट इन ग्रीन बॉल क्रिकेट। गौतम आकरे आकरे का बल्ला कर रहा है हल्ला। स्कोर आगे बढ़ता हुआ 24 पर। What a shot that was! अफलातुन। इस बार विवेक शेलार ने जंग जीती। ये शेलार का रेगुलर बॉल है जो इस रफ्तार से करते हैं। मजा भी तभी आता है जब एक बॉल पर एक तरफ की टीम, दूसरे बॉल पर दूसरी टीम। दर्शक इसी को तो देखने आते हैं। इस बार थोड़ा मिस टाइम रहा, लेकिन कैच आउट का खतरा नहीं है। योगेश पवार खड़े हैं लॉन्ग ऑन पर, उनका थ्रो आता हुआ थॉमस डायस के पास। योगेश पवार के बारे में दोस्तों मैं बताता चलूं, रणजी ट्रॉफी खेल चुके हैं। तेंदुलकर मिडिल सेक्स ग्लोबल एकेडमी, सचिन तेंदुलकर का जो एकेडमी है उसके फील्डिंग कोच भी है। एंड अ वेरी प्रोलिफिक रन गेटर इन ऑल फॉर्मेट्स ऑफ क्रिकेट। परफेक्ट यॉर्कर था, इस बार बैकलिफ्ट को नीचे रखा, दुबले पतले छरहरे बदन के जयराज वहां पर एक रन लेते हुए। इस पारी में दरअसल वही तो देखने मिला है। गौतम आकरे के अंदर जहां अमिताभ नजर आ रहा है, वहीं पर शशि कपूर के रूप में दिखाई दे रहे हैं उनके साथी खिलाड़ी जयराज। पावर प्ले का आखिरी ओवर है, इसके बाद दायरा हट जाएगा। बहुत ही लाजवाब गेंद, विवेक शेलार की बहुत ही उम्दा गेंद, होशो हवास उड़ाती हुई गौतम आकरे का। ये ओवर में तगड़ा क्रिकेट देखने मिला। और 2 ओवर के मुकम्मल होने पर स्कोर है 26, यानी कि अभी भी मैच जीतने के लिए 35 रनों की जरूरत है बची हुई 18 गेंदों में। 18 चेंडू 35 दावा, 18 बॉल्स 35 टू विन। कई दिनों से गौतम आकरे को टेनिस बॉल क्रिकेट में हम मिस कर रहे थे, लेकिन नए सीजन में नया निर्णय लेकर गौतम आकरे मैदान में उतरे हैं। जिमी नाटेकर, उनका असली नाम दिनेश है, दिनेश नाटेकर, लेकिन जिमी के नाम से खार जिमखाना का ये खिलाड़ी है। एरो, पंचशील स्पोर्ट्स और रोहित 11 के लिए कई साल खेले। यूके टाइगर का उनका परफॉर्मेंस अगर मैं बताता चलूं, एक पारी में 6 विकेट लेने वाला ये गेंदबाज है जिम्मी, और बहुत तेज गेंदबाजी करता है। मुंबई क्रिकेट स्टार्स सीजन 2 में मुझे मौका मिला था कमेंट्री करने का, एंड अभिषेक माने और जिमी नाटेकर ये 2 बहुत एक्सप्रेस गेंदबाज थे पूरे टूर्नामेंट के दौरान। और जिम्मी को एक बहुत बड़ा मौका मिला है आज कुछ करने का। 18 गेंदे 35 रन, बैट्समैन जयराज। और पहली गेंद पर यहां पर आसमान को छूने की चाहत वाला यह शॉट था, लेकिन वहां पर निश्चित 6 को बचाया गया। योगेश पवार ने गेंद को रोका और थ्रो किया विवेक शेलार ने।
देखिए, तमाम टीमों की जानकारी के लिए स्वामी समर्थ फेडरेशन के कार्यकर्ता चारों तरफ है। नहीं, रिव्यू नहीं है, वॉलंटियर्स का सिग्नल फाइनल रहेगा, रिव्यू नहीं है। स्कोर आगे बढ़ता हुआ 28। लेकिन क्या शॉट मारा था जयराज ने, जो अंदाज में उन्होंने उस शॉट को खेला। इसके पहले जयराज एक 6 लगा चुके हैं और अब अजीत मोहित है उनके लिए सिली पॉइंट पर, स्टंप्स के पीछे चिपक कर तैयार वहां पर विकेट कीपर प्रीतम परब। और जयराज का ये शॉट बहुत आराम के साथ गेंद बाउंड्री लाइन तक चली गई थी, वहां पर अब जाकर उसे रोका मोशन में। बाएं हाथ के खिलाड़ी है प्रथमेश मात्रे, थ्रो में थोड़ा वक्त लगा, लेकिन जयराज क्या ताकत से बल्लेबाजी करते हैं। जयराज को बैटिंग करता हुआ देखकर मुझे अमूल बॉडी वार्मर का एड याद आ गया, पतला है पर गर्म है। स्कोर आगे बढ़ता हुआ 30। सबसे बड़ी बात है कोई विकेट नहीं गिरा है। 31 की दरकार। जिमी ने इस बार बोल्ड कर दिया, स्टंप्स के करीब आकर एक परफेक्ट चैनल में रखी गई गुडलैंड बॉल जिसने बेल्स को स्टंप्स के ऊपर से ट्रिम किया। और जयराज की पारी पर पूर्ण विराम लगाने वाला जिमी का एक बेहतरीन बॉल। और पहले विकेट का पता नहीं, एक अच्छी पार्टनरशिप यहां पर समाप्त हुई और गौतम आकरे का साथ देने के लिए देखना होगा नया बैट्समैन कौन उतरेगा। नए बल्लेबाज है साहिल। मैच में अभी भी काफी रोमांच बाकी है, लेकिन जयराज ने अच्छी पारी खेली और अच्छा सपोर्ट किया गौतम आकरे को, जिसके बदौलत गौतम फ्री माइंड से अपने शॉट्स को खेल पाए। अब साहिल का फर्ज बनता है कि वो गौतम का साथ निभाएं। क्रिकेट में एक मुहावरा है, बोथ दी बैट्समैन शुड कॉम्प्लीमेंट ईच अदर। दोनों एक दूसरे का मार्ग प्रशस्त करे, एक दूसरे की सराहना करके खेले। क्या वो क्रिकेट देखने मिलेगा? आइए देखते हैं जिमी की अगली गेंद। जिमी जिस तरह से दौड़कर आते हैं, वो 3 स्टंप भी इंतजार कर रहे थे और गाना गा रहे थे मिथुन चक्रवर्ती का, जिम्मी 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 आजा आजा आजा, और जिमी ने स्टंप उड़ा दिए। जिमी नाटेकर बेहतरीन बॉल थी, लेकिन ऑफ वाली पर लेकर ड्राइव किया साहिल ने। हालांकि चौका मिलेगा नहीं मिलेगा ये बात अलग है। 2 रन पूरे करते हुए बहुत ही बढ़िया ऑन ड्राइव। स्कोर आगे बढ़ता हुआ अब हो चुका है 32। 29 की जरूरत। यहां से अब उल्टी गिनतियां शुरू हो चुकी है। द काउंटडाउन बिगिंस टुवर्ड्स विक्ट्री। जिमी की एक और बढ़िया गेंद और एक आसान कैच अजीत मोहित के हाथों में, और जिमी नाटेकर यहां पर एक और सफलता लेने में कामयाब रहे। साहिल की छोटी बारी पर उन्होंने फुल स्टॉप लगा दिया। और नए बल्लेबाज है वामन। वामन का कद भी छोटा है, वामन मूर्ति है, लेकिन जिमी नाटेकर का ये ओवर वाकई में, मतलब नीलेश परदेसी अपने मन में कह रहे होंगे जिम्मी आया खुशियां लाया। जिस हिसाब से आकरे खेल रहे थे, लेकिन एक चीज और आप देख रहे हैं कि आकरे भले ही आउट ना हुआ, उसको स्ट्राइक से दूर रखने में कामयाब जरूर रहे हैं। इस वक्त ऑल मॉन्स्टर्स रायगढ़ करण रावरे नए बैट्समैन है जिनका नाम है वामन। एक अलग अलग नाम दिए जाते हैं खिलाड़ियों को। महाराष्ट्र में सबसे 3 कॉमन नाम है, बंड्या, गोट्या, पक्या। हर गली में एक बंड्या है, गोट्या है, पक्या है। एक और तेज बॉल जिम्मी की। जिम्मी वाकई में खतरनाक पेस पे गेंदबाजी कर रहे हैं। कंधे का इस्तेमाल करने वाला मसल बॉलर जिमी नाटेकर, क्या उम्दा गेंदबाजी की है। ओवर समाप्त होता हुआ तीसरा।
3 ओवर के समाप्ति पर स्कोर है 32। अब 12 गेंदों में 29 रनों की जरूरत। 12 चेंडू 29 दावा, 12 बॉल्स 29 टू विन। जयराज 12 बनाकर आउट हुए, साहिल 2 बनाकर आउट हुए, गौतम आकरे खेल रहे हैं 15 पर। थॉमस डायस स्वयं विवेक के पास गेंद देते हुए। देखिए अजीत मोहिते, थॉमस डायस, ये कुछ ऐसे खिलाड़ी है जो दुनिया के लगभग हर मैदान में, मतलब हिंदुस्तान के लगभग हर बड़े मैदान पर क्रिकेट खेल चुके हैं। तो मैदान पे पिच किस तरह खेल रहा है, कौन से बल्लेबाज की क्या खूबियां हैं, क्या खामियां हैं, उसका उन्हें अच्छी तरह पता है। और विवेक शेलार को उन्होंने केवल एक चीज कही कि विवेक तुम्हारे पास पेस है। 12 चेंडू 29 दावा, 12 बॉल्स 29 टू विन। 17 का फर्क है, यानी कि 3 6 अगर लगते हैं अगली 12 गेंदों में, काम तमाम। लेकिन 3 अच्छी गेंदें अगर आती है, और इस वक्त गौतम आकरे का विकेट मायने रखेगा। ही इज द एक्स फैक्टर राइट नाउ। गेंद के टप्पा खाने का इंतजार किया, थोड़ी धीमी थी और शरीर से दूर धकेला 1 रन के लिए। 11 चेंडू 28 दावा, 11 बॉल्स 28 टू विन। 11 गेंदे 28 रन। आप देख रहे हैं हिंदू हृदय सम्राट चषक 2021, मुंबई का पहला बड़ा टूर्नामेंट। इस बार लॉफ्ट कर दिया, काफी दूर से आए थॉमस, एक हाथ से पकड़ने की कोशिश थी थॉमस की, बहुत मुश्किल था मौका। लेकिन थॉमस डायस से सीखने वाली बात यही है कि कोशिश करने वालों की हार नहीं होती। ही केप्ट ट्राइंग। अगर वो बॉल उनके हाथ में बैठ जाती तो क्या बात थी। अब थॉमस डायस की इस कोशिश ने बल्लेबाज को भी थोड़ा प्रेशर में डाला है कि यस, मैं रिस्क नहीं ले सकता। स्कोर आगे बढ़ता हुआ 35, 26 की जरूरत। विवेक शेलार की काफी तेज गेंदबाजी, और वो तेज गेंद करने के बाद उन्होंने बैट्समैन की तरफ ऐसे हाथ भी दिखाया कि भाई मुझे माफ करना, मैंने बहुत ज्यादा तेज गेंद कर ली है। इतनी विनम्रता, सहजता ये युवा खिलाड़ी के अंदर है। इस बार गली से निकाला, गली बनी पतली गली, और बॉल चली 4 रन के लिए। अब 8 गेंदे 22 रन, 8 चेंडू 22 दावा, 8 बॉल्स 22 रन्स। करण रावरे उर्फ वामन, स्ट्रोक सिलेक्शन यहां मायने रखेगा। गेंद का टप्पा, दिशा, गति, कई चीजें दांव पर लगी है दोनों तरफ। बहुत ही लाजवाब गेंद, रनआउट होने का खतरा विवेक का। थ्रो एक लिया, दूसरा नहीं लेंगे क्योंकि स्ट्राइक गौतम चाहते हैं। 22 का 1 रन, 7 गेंदे 21 रन, 7 चेंडू 21 दफा, 7 बॉल्स 21 टू विन। गौतम आकरे अब अपने मन में विचार कर रहे हैं, यही सवाल जो श्रेयस कदम के मन में चल रहा था पिछले पारी में। ये वो समय है जब अमिताभ बच्चन की फिल्म का टाइटल याद आता है, आखिरी रास्ता। क्या रास्ता है? व्हाट टू डू, व्हाट नॉट टू डू। और यहां पर हुक करने के अपने कोशिश में नाकामयाब रहे, हालांकि लेग बाय का रन जरूर मिलेगा। और इस तरह आखिरी 6 गेंदों का खेल बचा है, और 6 गेंदों में मैच जीतने के लिए अब रन चाहिए 20। पीने का पानी मैदान में ले जाया जाए प्लीज। विवेक शेलार को 2 ओवर मिली, यानी जिम्मी नाटेकर 1 ही ओवर करेंगे। आखिरी ओवर नए गेंदबाज को करना होगा। ऑल मॉन्स्टर्स रायगढ़
जनाब जुनैद शरीफ साहब की टीम है, निटॉन वाल्व के ओनर हैं और अंडर आर्म टर्फ क्रिकेट में ऑल मॉन्स्टर्स इस वक्त की सबसे कामयाब टीम के रूप में देखी जा रही है। और अब ओवर आर्म में भी ऑल मॉन्स्टर्स को आप देख रहे हैं, रायगढ़ के साथ उनका एक कॉम्बिनेशन है। अंडर आर्म टर्फ क्रिकेट की 3 टीमें इस वक्त ओवर आर्म में तहलका मचा रही है, टर्फ एडिक्ट्स, कांदारी किंग्स एंड ऑल मॉन्स्टर्स रायगढ़। और ये तीनों जगह पर एक ही आदमी कॉमन है, वो है गोगी। लास्ट ओवर ध्रुवित मात्रे, अब यहां पर बहादुरी चाहिए। यहां पर अब एक ही मंत्र है, निशान चूक माफ नहीं, निशाना सही लगाना होगा। गौतम आकरे पहली बॉल से पिच पर हैं और अब उनके ऊपर सारी जिम्मेदारी। और ध्रुवित मात्रे गौतम आकरे के आक्रोश को किस तरह रोकेंगे। 6 बॉल 20। और सीधा बीमर से शुरुआत, फ्री हिट। 6 बॉल 19 और फ्री हिट की बॉल। अब गौतम आकरे को फ्री हिट मिला है। फ्री हिट पर गौतम आकरे को 6 चाहिए, ये तो गौतम ही तय करेंगे। बहुत अच्छी वापसी, 5 गेंदे 19 रन, 5 चेंडू 19 धावा, 5 balls 19 to win। और ये लगा गगनचुंबी छक्का। गौतम आकरे थोड़ा सा अपने आप को शांत रखा था, लेकिन क्या शॉट खेला है। और अब 4 गेंदे 13 रन, 4 चेंडू 13 धावा, 4 balls 13 रन्स। और अजीत मोहिते तुरंत अब विकेट कीपर के पोजीशन में आ चुके हैं और प्रीतम पर अब आउटफील्ड में। 4-13। अगली 2 गेंदें बहुत इंपॉर्टेंट दोनों टीम के लिए, दर्शकों के लिए, यूट्यूब के लिए और ऊपर बैठे हुए परम कृपालु परमात्मा के लिए भी। योगेश पवार अपने आप को आगे लाते हुए, ये एक ऐसा मैच है, देखिए अजीत मोहिते और योगेश पवार दोनों आपस में मशवरा करते हुए, ये वो मैच है जहां पर अजीत मोहिते को आपने 5 ओवर की फील्डिंग में 2 किलोमीटर दौड़ते हुए देखा, जो आम हर रोज नहीं होता। दैट इज द प्रेशर ऑफ द मैच। 4-13। गौतम आकरे हार और जीत के बीच का एक महान योद्धा। 4-13। ध्रुवित मात्रे तैयार। और थॉमस के हाथों में फंस गए, आउट हो गए गौतम आकरे। अब 3 बॉल 13 रन। ध्रुवित मात्रे की तारीफ करनी होगी कि क्योंकि गौतम आकरे बिल्कुल गर्म हो चुके थे और ऐसा करते समय गौतम आकरे की कोशिश अच्छी थी, लेकिन थॉमस डायस के हाथ से कैच बहुत कम छूटते हैं। थॉमस डायस, जयेश पाटिल, ये कुछ ऐसे खिलाड़ी हैं, इनके हाथ से अगर कैच छूटा तो टाइम्स ऑफ इंडिया में न्यूज बन जाती है। 3 बॉल 13।
लेकिन क्या खूबसूरत पारी खेली गौतम आकरे ने. व्हाट अ मैन, दैट वाज अ मस्क्यूलिन इनिंग्स. 3-13. करण रावरे. तीन बॉल 13. ध्रुवित मात्रे बॉलिंग अ सुपर्ब स्पेल. इस बार स्ट्रेट ड्राइव लगाया, थॉमस के पास जाती हुई गेंद देख लिया, दूसरे की कोशिश नहीं होगी. 2 बॉल 12. 2 बॉल 12. और नए बैट्समैन है किरण, जिसके नाम में छुपा है रन, वो है किरण. 2-12. मौका नहीं मिलेगा 2-12 क्योंकि है 2-12. एक बॉल 11 रन. ध्रुवित मात्रे की तारीफ करनी होगी क्योंकि आखिरी ओवर करना ये आसान काम नहीं होता, लेकिन यहां पर कैप्टन की मैं दाद देना चाहूंगा. ध्रुवित मात्रे को आखिरी ओवर दिया. इस बार एक्स्ट्रा कवर के ऊपर से लगने वाला ये चौका, यानी कि 6 रन से इस मैच को जीत लिया है ऑल मॉन्स्टर्स रायगढ़ ने. कांग्रेचुलेशंस जुनैद शरीफ, नीटन वाल्व एंड नीलेश परदेसी. एंड हार्ड लक टू मयूर वेदांत स्पोर्ट्स पालघर. आइए इस मैच के मैन ऑफ द मैच की तरफ आगे बढ़ते हैं. इस मैच के मैन ऑफ द मैच खिलाड़ी है थॉमस डायस फॉर 38 रन्स.